नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलवरती महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. चला, मागल्या आठवड्यामध्ये गाजलेला एक महत्त्वाचा मुद्दा आज आपण चर्चेमध्ये घेणार आहोत. नीट एक्झाम जी आहे, महाराष्ट्रातील असेल, भारतातील असेल, लाखो विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. पण त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा त्या ठिकाणी झालेला आहे. का तर ही एक्झाम कुठेतरी फ्रॉडमध्ये गुंतलेली आहे. याचे पेपर जे आहे ते लीक झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती जी आहे, नीट एक्झाम कशा पद्धतीने दिली जाते, कशा पद्धतीने फ्रॉड झाला, कुठून झाला, काय त्या ठिकाणी त्याचे कारण होते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा पाहणार आहोत, नीट ही एक्झाम जी आहे मोस्ट इम्पॉर्टंट नॅशनल एक्झाम आहे, ज्याच्यामधून तुम्ही डॉक्टर आहे, MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, हे जे काही डॉक्टरेट होण्याचं जे स्वप्न आहे, ह्या एक्झाम मधून तुम्ही पूर्ण करू शकता. एव्हरी इयर म्हणजे प्रत्येक वर्षी जवळपास 22 लाख विद्यार्थी बघा या ठिकाणी अधिकचे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून ही एक्झाम ते देत असतात. ध्येय जे असतं भारतातील सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे जे काही भारतातील एक टॉप मोस्ट मेडिकल कॉलेज भेटण्यासाठी हे एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केले जाते. विद्यार्थी त्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी कष्ट करत असतात. बरोबर. आता याच्यामध्ये झालं काय बघा, प्रॉब्लेम काय झाला तर पेपर लीक झाला. समस्या काय झाली बघा, परीक्षाच्या दिवसापूर्वीच अत्यंत गुप्त प्रश्नपत्रिका चोरल्या गेल्या. बरं, याची सुरुवात कुठून झाली तर महाराष्ट्रातील नाशिक या शहरामधून त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. परिणाम काय झालेला आहे तर ही जी काही फुटलेला पेपर आहे, काही विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांना, हजारोंना विकण्यात आला. 2016 ची जी परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आणि आता एक नव्याने एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली आहे. आजच त्याची डेट अनाउन्स झालेली आहे. ती डेट सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. तर त्याची जी डेट आहे बघा, 21 जून म्हणजे बरोबर आज 15 मे आहे. या 15 मे आणि 21 जून म्हणजे संडेला, रविवारी ही एक्झाम आता रिशेड्यूल करण्यात आलेली आहे. परत घेण्याचं NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे, आपली जी काही एजन्सी आहे ही एक्झाम कंडक्ट करण्याची, तर ती एक्झाम 21 जून रोजी आता संडेला आयोजित करण्यात येणार आहे. जे काही तुमचे सेंटर असतील, तुमचे ऍडमिट कार्ड आहे, ते परत नव्याने तुम्हाला तुमच्या लॉग इनला, तुमच्या ईमेल आयडी वरती, तुमच्या मोबाईल नंबर वरती ते भेटून जातील. बरोबर आहे ना? तर अशा पद्धतीने ही जी काही समस्या आहे पेपर लीकची, ही त्या ठिकाणी या वर्षी फेस करण्यात आलेला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बरं, याचे लीक होण्याच्या ज्या काही स्टेप्स आहेत, कशा लीक झाल्या बघा. पेपर फुटीची सुरुवात महाराष्ट्रातून त्या ठिकाणी झालेली आहे. एक छापील पेपर गुपचूप स्कॅन करण्यात आला. बरोबर. त्याच्यानंतर काय झालं, हा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या मार्फत, WhatsApp असेल, Telegram असेल, जे काही माध्यम आहेत त्याच्या मार्फत हा कुठेतरी लीक झाला. अ मॅसिव्ह माफिया नेटवर्क शेअर इट इज अ गेस्ट पेपर जस्ट हावर बिफोर द एक्झाम. आता जे काही माफिया आहे, जे काही लोक याच्यावर 24 तास असतात पैसे कमवण्यासाठी, जे काही वेगवेगळे चुकीच्या पद्धती आहेत, त्या माफिया लोकांनी काय केलं तर हा गेस्ट पेपर आहे असं गेस्ट पेपर पूर्ण ऑल ओव्हर भारतामध्ये हा पेपर काही थाउजंड रुपीज मध्ये, 20,000 असेल, 15,000 असेल, 20,000 असेल, लाखो रुपयांपर्यंत याची जी व्याप्ती आहे ही त्या ठिकाणी वाढतच गेलेली आहे. बरं, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, कॅन्सल दी मीन्स. आता हे काय चांगलं आहे का रे? नक्कीच हुशार बघा, प्रामाणिक विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो याचा. परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख निष्पाप विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या वडिलांना, आईला. जे काही विद्यार्थी आहेत वर्षभर त्या ठिकाणी तयारी करत असतात, काही रिपीटर असतात, काही रेग्युलर असतात, यांना मनस्ताप झालेला आहे. पेपरच्या दिवशी असेल, सेंटर पासून घरी येणे, घरापासून सेंटर पर्यंत जाणे असेल, वर्षभराची तयारी असेल, क्लासेसची भरमसाठ फीचं तर काही बोलू नका. लाखो फी त्या ठिकाणी क्लासेसवाले त्या ठिकाणी घेत असतात आणि तयारी करून घेतात. त्यांना त्या फी असेल किंवा जो काही मनस्ताप असेल तो परत आता त्या विद्यार्थ्यांना फेस करायचा आहे. बरोबर. म्हणजे चोरून स्वप्न साकार करणं हे काही चांगली गोष्ट नाही बघा. प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थ्यांच्या हक्काची जागा जी आहे, पैसे देऊन जर तुम्ही विकत घेत असाल तर ते नक्कीच चुकीचं आहे. बरोबर आहे ना? आता याच्यासाठी काही लॉज आहेत, कायदे आहेत, जे की मी सांगितलेले आहे. CBI जे आहे बघा, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, CBI याची चौकशी करत आहे. याच्या मुळाशी काही जण आहेत. NTA ऑफिस मधूनच काही अधिकारी असे आहेत की त्यांनी पेपर लीक केला. इथपर्यंत गोष्टी पुढे गेलेल्या आहेत, पण पूर्णतः हे चुकीचं आहे.
महाराष्ट्रात असेल, भारतात असेल, अशा गोष्टी जर घडत असतील, त्याचं उगमस्थान महाराष्ट्रात आहे, नाशिकमध्ये आहे, बरोबर? तर नक्कीच हे चुकीचं आहे, खेददायक आहे, बरोबर? त्याच्यासाठी कठोर शिक्षा आहेत. 1 कोटीपर्यंत त्या ठिकाणी मानहानी असेल किंवा त्या ठिकाणी 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास त्या व्यक्तीला आता भोगावा लागणार आहे. मोरल काय सांगायचं आहे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर हे पूर्णतः सपशेल चुकीचं आहे. तुम्ही जे काही बघा, फसवणूक करणे सुरुवातीला सोपं वाटतं, पण सत्य नेहमी समोर येतं, ज्यामुळे करिअर आणि आयुष्य हे काय झालेलं असतं तर उद्ध्वस्त झालेलं असतं. म्हणून कधी पण त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला सत्याची साथ सोडायची नाहीये. जे काही हे दुय्यम मार्ग आहेत, पेपर लीक असेल, पेपर चोरणं असेल, पेपर त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करणं असेल, हे सगळं अशा एक्झाममध्ये तरी चालायला नको आणि याच्यासाठी भारत सरकारने, कारण की ही नॅशनल लेव्हलची एक्झाम आहे. भारत सरकारने याच्यासाठी काहीतरी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. आता फक्त सांगायचं एवढंच आहे, की 21 तारखेला ही एक्झाम आता होणार आहे. 21 जूनला बरोबर. महिना आपण म्हणूया 1 महिना विद्यार्थ्यांकडे आहे. परत अभ्यासाला सुरुवात करा. परत प्रामाणिकपणे कष्ट करा. अभ्यास करा, टेस्ट द्या. जे काही वाचलंय, परत तुम्हाला संधी आहे मार्क वाढवण्याची. कमी मार्क येऊन देऊ नका. तुमचे जे काही मार्क आहेत ते नक्कीच वाढतील. प्रयत्न करत राहा. 1 महिन्याने काही होणार नाहीये. बरोबर? मुलं रिलॅक्स झाले होते. आता परत अभ्यासाला सुरुवात करा. 1 महिन्याचं टार्गेट ठेवा. 24 तास अभ्यास करा. बरोबर आहे ना? आणि ही एक्झाम जी आहे, नीट जी एक्झाम आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही डॉक्टर होणार आहात आणि हे डॉक्टर होण्याचं जे स्वप्न आहे, परत तुम्ही सत्यात उतरवू शकता. व्हिडिओ कसा वाटला त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे, इथपर्यंत आपण थांबूया.